त्विषा शर्मा डावरी आणि मर्डर केस तर सगळ्यांना कळालीच असेल। एका हायली क्वालिफाईड मुलीला आजच्या काळात सुद्धा या असल्या कारणांसाठी आपला जीव गमवावा लागतोय। आणि का तर तिचे हायली क्वालिफाईड आई वडील तिच्या हाकेला धावून जाऊ शकले नाही समाजाला घाबरून, आणि तिच्या हायली क्वालिफाईड हस्बंड आणि सासूला स्वतःच्या पैशाचा, स्टेटसचा आणि पोझिशनचा माज होता। आणि शिक्षण, पोझिशन, पैसा आपल्याला माणुसकी नाही मिळवून देत, हेच कारण आहे ज्याच्यामुळे मी लग्नाची खिचडी सिरीज मध्ये या फॅमिली इश्यूज बद्दल बोलायला सुरुवात केली, ज्यामुळे एखाद्या तरी माणसाला क्लॅरिटी येईल, एखाद्या तरी घरातलं वातावरण सुधारेल, एखादा तरी संसार तुटण्यापासून वाचेल आणि एखाद्या तरी मुलीला आपला जीव गमावा लागणार नाही। त्यातला मूळ विषय काय तर सासू सासरे ही मेंटॅलिटी आपल्याला नकोय। आई वडिलांचा विरोध कोणीच केलेला नाहीये। इतक्या सौम्य सोप्या भाषेमध्ये उदाहरण देऊन किती गोष्टी एक्सप्लेन केल्या तरी काही लोक ज्यांना स्वतःची अक्कल दाखवायची आहे ते कमेंटमध्ये येऊन निगेटिव्ह कमेंट्स करतील किंवा क्रिटिसाइज करतील। चला, हे क्रिटिसिझम मी पुरुषांकडून समजून तर घेऊ शकतो, कारण या पेट्रियार्कल सिस्टीमचा कुठेतरी त्यांना फायदा होतोय, त्यामुळे त्यांना कळत असलं तरी वळत नाही अशी भूमिका ते घेऊ शकतात। पण पुरुषांप्रमाणेच मला बऱ्याचशा स्त्रियांच्या पण निगेटिव्ह कमेंट्स येतातच आहेत। अरे जरा समजून घ्या, आज तुम्ही सासू सासरे आहात म्हणून अशा विषयांना अपोज करताय, पण त्या जागी स्वतःच्या मुलीला ठेवून बघा, आई वडिलांच्या जागी या, म्हणजे तुम्हाला कळेल। आणि कमेंट्स काय तर तुझ्यासारखा नालायक मुलगा जन्मायलाच घालायला नको होता, तुझे आई बाप पस्तावत असतील। रे बाबांनो, तुम्ही आई वडील म्हणून आपलेपणा दाखवला तर तुम्हाला आपलेपणाच मिळेल। पेराल ते उगवत असतं, परकेपणाने वागलात तर परकेपणाच मिळणार। आणि नालायकपणाचा कळस म्हणजे तुम्ही अनाथ मुलांशी लग्न करा, मग सासू सासरे नको असतील तर। अरे तुम्ही आई बाप बना रे, पोरांना कुठं अनाथ करायला निघता? किती नीच मेंटॅलिटी। मला कित्येक स्त्रियांचे पर्सनल डीएम येत आहेत, बहिणी रडतायत अक्षरशः आणि बोलतायत की मी ओपनली तुमचा व्हिडिओ शेअर करू शकत नाही, लाईक करू शकत नाही, कारण घरात प्रॉब्लेम्स होतील। म्हणजे इतका दबाव आणि प्रेशर आहे त्यांना की मनमोकळं बोलू पण शकत नाही, पण कुणीतरी त्यांच्याबद्दल बोलतंय हे ऐकून ती भावना सुद्धा त्यांना काहीतरी दिलासा देऊन जाते। कोणी म्हणतंय माझा नवरा माझ्यासोबत नाही, त्याच्या आईपाशी जाऊन झोपतो। म्हणजे आईचा एवढा तो प्यारा आणि कंट्रोल आहे की लग्नानंतर हक्काच्या बायकोला सोडून तो आईजवळ जाऊन झोपतोय आणि ह्यांच्यात काही नवरा बायकोचे संबंध राहिले नाहीयेत। अशा मुलाला बालिश, नालायक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आणि ह्याच्यामध्ये चूक करण्याची आई वडिलांचीच। तुम्ही पोरांना मोठं करू शकला नाहीत, त्यांना त्यांचा कॅपेबल बनवू शकला नाहीत, आणि आता आलेल्या मुलींना नावं ठेवता का? एका ताईने मला मेसेज केला, अरे दादा माझा नवरा दुसऱ्या गावामध्ये जॉब करतो आणि मी त्याच्या सासू सासऱ्यांना, नंदांना, त्यांच्या मुलींना सगळ्यांना सांभाळते इकडे, आणि मला आता छोटं बाळ आहे, मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचंय, पण तो मला काही घेऊन जायला तयार नाहीये सोबत। फक्त मला विकेंडला भेटतोय आणि 5 दिवस तो तिकडे असतो का? तो स्वतः जबाबदारी घेऊ शकत नाही आई बाबाची स्वतःच्या? तू हवं तर जॉब सोडून इकडे येऊन राहा ना आणि सगळ्यांना सांभाळ। बायकोला आणि पोरांना ठेवून टाकून राहूच कसं वाटतं? स्वतःचं तिकडे काहीतरी लफडा असेल, नाहीतर ताकद नसेल या सगळ्यांना सांभाळायची, असला कसला पुरुष? आणखीन एका ताईचा असाच मेसेज आहे की 8-10 वर्षाचा संसार आहे, आता मुलगा पण मोठा आहे आणि तिला स्वतःला काहीतरी बिझनेस करायचं, ती करते सुद्धा, स्टार्टअप आहे, पण घरच्यांचा धाक इतका आहे की नवरा आई बापाच्या पुढं जाऊन वेगळी जागा घेऊन राहू शकत नाही, आणि वेगळी जागा आहे सुद्धा त्यांची, पण त्याला आई बापाला सोडून राहायचं नाहीये। ज्या वयात तुमची उंच भरारी घ्यायची, स्वप्न बघायची वेळ आहे, त्या वयामध्ये तुमचे पंख कापून ठेवले तर काय कराल? आणि असा कंट्रोल, असला धाक काय कामाचा ज्याच्यामध्ये तुम्ही मुलांच्या आयुष्यावरच उठलाय? मला ही सुद्धा कमेंट आली होती, इतकंच आहे तर मग स्वतःच्या प्रॉपर्टी घ्या ना, आई बापाच्या पैशावरती हक्क दाखवू नका, हे आणि ते। अरे तुमचा हात जो माज आहे ना पैशाचा, मी केलं, आम्ही वाढवलं, तोच नडतोय आज। आणि तुम्ही पोरं जन्माला घातलीत ना, मग त्यांना वाढवण्याची तुमची जबाबदारी होती म्हणून केलं का इन्व्हेस्टमेंट केली आहे? का कुत्रा सांभाळलाय की त्याला जे आम्ही ट्रेनिंग दिले त्याच्यानुसार त्यांनी पंजा दिला पाहिजे, गोल फिरला पाहिजे, बस म्हणली की बस, उठ म्हणली की उठला पाहिजे? आणि स्वतःच्या मुलाबरोबर तुम्ही आलेल्या मुलीची पण फरफट करता याच्यामध्ये कशासाठी? स्वतःचा इगो सॅटिस्फाय करायला? या असल्या माझामुळेच आणि अननेसेसरी असलेला कंट्रोल, डॉमिनेशन, इगोमुळेच अशा कित्येक मुलींना आपला जीव गमवावा लागतोय। आणि डोळ्यासमोर किती दिसत असलं, मुलगी बोंबलून सांगत असली की मला त्रास होतोय, मला मदत करा, तरी आई बाप समाजाला घाबरून पुढे येत नाहीत। ह्या सगळ्या गोष्टीमुळे मुलींना जगण्यापेक्षा मरण सोपं वाटतं। खूप जण म्हणतायत अरे मुलांनाच काय सल्ले देतो, ज्येष्ठांनाच काय सल्ले देतो, मुलींना पण सांग, दुसरी पण बाजू मांड। अरे कसली दुसरी बाजू? लाखात एखादा सासर चांगलं निघतं ना, तसं लाखात एखादा तुमचाच मुलगा किंवा सून नालायक पण निघू शकते। एखाद्या गोष्टीवरती बोलण्यासाठी मी इथं आलेलो नाहीये, मी मेजॉरिटी प्रॉब्लेम्स बद्दल बोलायला आलोय। आणि म्हणतायत मी 30-40 वर्षांपूर्वीबद्दल बोलतोय, मग ही आजकालची झालेली घटना कशामुळे झाली? प्रत्येक स्त्रीने जर मनाशी ठरवलं ना मी दुसऱ्या स्त्रीला त्रास नाही होऊ देणार, आणि वेळोवेळी जर मुलगा चुकत असेल आणि त्याचे कान धरले ना, तर का संसार तुटतील? आणि घरात जर अशी मदर फिगर आपल्या पाठीशी ठामपणे उभी असेल तर कुठल्या मुलीला वाटेल आपला जीव द्यावा? अशा प्रॉब्लेम्स बद्दल कुणीतरी बोलतोय, मीच काय बरेच जण बाकीचे पण आहेत, त्यांना सपोर्ट करा रे, तर कुठे पुढे जाऊन काहीतरी सुधारणा होईल। चांगल्या गोष्टींना क्रिटिसिझम करून तुम्ही काय हिरो नाही बनणार आहे, आणि क्रिटिसिझम करायचंच असेल तर कमेंट करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण माणूस आहोत का? आपल्यात 1% तरी माणुसकी आणि लाज शिल्लक आहे का? आणि ह्याचं जर उत्तर तुम्हाला नाही म्हणून आलं
तुम्ही बिनधास्त कमेंट करा. समाजात बदल सुधारणा आपणच करू शकतो. नुसत्या चांगल्या गोष्टी पण आहेत म्हणू नका. तशी एक्झाम्पल सेट करा. जेव्हा जास्तीत जास्त चांगले एक्झाम्पल दिसतील ना, तेव्हा हे सगळं प्रमाण पण कमी होईल आणि असे त्विषा शर्मा सारखे आणखीन केसेस उभ्या राहणार नाहीत. आय होप हे अशा न्यूजमुळे तरी लोकांना थोडी अक्कल येईल. स्वतःच्या मुलींना त्या जागी बघितल्यानंतर तरी कुठेतरी सुधारणा होईल. धन्यवाद.